हॅलो एव्हरीवन. तर आज आपण पाहणार आहोत क्लास 9 सायन्स अँड टेक्नॉलॉजी चॅप्टर नंबर 1 लॉज ऑफ मोशनचे न्यूमेरिकल्स. सो फर्स्ट न्यूमेरिकल आहे ॲन ऑब्जेक्ट मूव्स 18 मीटर इन द फर्स्ट 3 सेकंड, 22 मीटर इन द नेक्स्ट 3 सेकंड अँड 14 मीटर इन लास्ट 3 सेकंड. व्हॉट इज इट्स ॲव्हरेज स्पीड? तर न्यूमेरिकल सॉल्व करताना सगळ्यात पहिले पूर्ण प्रश्न आधी एकदा वाचून घ्यायचा आणि दुसऱ्यांदा त्याची छोटे छोटे पार्ट करून वाचायचा, म्हणजे आणि गिव्हन लिहायचं, म्हणजे आपल्या प्रश्न जे दिलेलं आहे ते लिहायचं. ॲन ऑब्जेक्ट मूव्ज 18 मीटर इन द फर्स्ट 3 सेकंड. तर आपण याच्यात फर्स्ट 3 सेकंड म्हणजे फर्स्ट 3 सेकंड मध्ये ऑब्जेक्ट जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्याला आपण D1 कन्सिडर करू आणि तिथे देऊ 18 मीटर. 22 मीटर इन द नेक्स्ट 3 सेकंड, नेक्स्ट 3 सेकंड त्याला आपण D2 कन्सिडर करू, लिहायचं पुढे 22 मीटर अँड 14 मीटर इन द लास्ट 3 सेकंड. लास्ट 3 सेकंड D3 इज इक्वल्स टू 14 मीटर. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीड फाइंड करायची आणि ॲव्हरेज स्पीड फाइंड करण्यासाठी स्पीडचा फॉर्म्युला असतो टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. सो आपण ह्या तिघांची ॲडिशन केली की आपल्याला टोटल डिस्टन्स मिळेल. ॲव्हरेज स्पीड इज इक्वल्स टू टोटल डिस्टन्स 18 प्लस 22 प्लस 14 अपॉन 3 प्लस 3 प्लस 3 म्हणजे टोटल टाइम झाला आहे. टोटल टाइम इज इक्वल्स टू 3 प्लस 3 प्लस 3 इज इक्वल्स टू 9 सेकंड. सो इथं टोटल टाइम येईल 9. याचं उत्तर आलं 22 प्लस 14 प्लस 18 इज इक्वल्स टू 54 डिवायडेड बाय 9. 9 6 जा 54, दॅट्स इक्वल टू 6 मीटर पर सेकंड. मग खाली लिहायचं ॲव्हरेज स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट इज 6 मीटर पर सेकंड. सो हा झाला आपला क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. An object of mass 16 kg is moving with an acceleration of 3 meter per second. Calculate the applied force. If the same force is applied on an object of a mass 24 kg, how much will be the acceleration? हा प्रश्न पण आपण आधी छोटे छोटे पार्ट्स करून वाचून घेऊया. An object of a mass, इथं गिव्हन लिहूया. An object of a mass 16 kg is moving with acceleration, म्हणजे 16 kg हे मास 1, याला आपण M1 कन्सिडर करू, मास 1. मूविंग ॲक्सेलरेशन ऑफ 3 मीटर पर सेकंड. तर ही जे मास आहे हा मास 3 मीटर पर सेकंड स्क्वेअरच्या ॲक्सेलरेशनने पुढे जातो आहे. तर याला आपण M1 म्हटलं तर याला आपण A1 म्हणू. ॲक्सेलरेशन ऑफ फर्स्ट बॉडी इज इक्वल्स टू 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेट दी अप्लाइड फोर्स. यांच्यासोबत म्हणजे आपल्याला फाइंड काय करायचं आहे, टू फाइंड ह्या दोघांना, म्हणजे ह्या बॉडीला, ही जी ऑब्जेक्ट आहे ह्या ऑब्जेक्टला फोर्स किती अप्लाय झाला म्हणजे F1 काढायचा आहे आपल्याला. पुढे इफ द सेम फोर्स इज अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट ऑफ मास 24, म्हणजे M2 घेतलेला आपण, मास सेकंड नंबरची ऑब्जेक्ट घेतला आपण, त्याचं मास आहे 24 kg. तर त्याच्यावर ॲक्सेलरेशन किती येईल हे फाइंड आउट, त्याच्यावर ॲक्सेलरेशन किती येईल हे फाइंड आउट करायचं. आणि याला बी फोर्स दिला आहे F2 इज इक्वल्स टू F1. सो आपण आधी F1 काढूया. F1 काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. सो कॅल्क्युलेशन
कॅल्क्युलेशन फर्स्ट आधी आपण F1 काढू फर्स्ट ऑब्जेक्टसाठी. F1 इज इक्वल्स टू M1 इंटू A1 इज इक्वल्स टू 16 इंटू 3 इज इक्वल्स टू 48 Newton will be force applied on first object. For acceleration of the second body is equals to force equals to F2 equal to M2 into A2. A2 काढायचा आहे म्हणजे फोर्स F2 इक्वल टू F1 म्हणजे F2 पण 48च आहे. 48 इज इक्वल्स टू M2 24 kg 24 into A2. 48 divided by 24 is equals to A2. A2 is equals to 2 meter per second square. The applied force on first object is 48 Newton, and second one is the acceleration of second body. Acceleration of second body or object is 2 meter per second square. A bullet having a mass of 10 gram and moving with a speed of 1.5 meter per second penetrated a thick wooden plank of a mass 90 gram. The plank was initially at rest. The bullet gets embedded in the plank and both move together. Determine their velocity. सगळ्यात आधी आपल्याला गिवन लिहावं लागेल. तर गिवन दिलेलं आहे अ बुलेट ऑफ हॅव्हिंग अ मास ऑफ 10 ग्राम म्हणजे मास ऑफ बुलेट इक्वल्स टू आपण त्याला MB कन्सिडर करू आणि ते झालं 10 ग्राम. 10 ग्राम म्हणजे 10⁻⁻² kg. हे कसं आलं तर आपण लिहू शकतो 1 kg इज इक्वल्स टू 1000 ग्राम. मग आपल्याला 10 ग्रामला 0.01 kg असं लिहावं लागेल. पुढे दिलेलं आहे मूविंग विथ द स्पीड ऑफ 1.5 मीटर पर सेकंड. velocity of bullet VB is equals to 1.5 meter per second. Penetrates a thick wooden plank of a mass 90 gram. ते एका वुडन प्लॅंक दिलेलं आहे mass 90 gram. Mass of wooden plank is equals to 90 gram. तर लिहू शकतो आपण 9 into 10⁻⁻² kg. The plank was initially at rest. Velocity of a wooden plank रेस्टवर होता तो इनिशियली म्हणजे तो आधी रेस्टवर होता म्हणजे 0 झाला. त्याची वेलोसिटी झाली 0. याच्यामध्ये आपल्याला जे फाइंड करायचं आहे ते द बुलेट गेट एम्बेडेड इन दी प्लँक अँड बोथ मूव टुगेदर. म्हणजे ती जी बुलेट आहे ती त्या वुडन प्लँकमध्ये फसली आणि मग पुढे ते सेम स्पीडने गेले. म्हणजे याच्यात आपल्याला फाइंड करायचं आहे कॉमन velocity of bullet and wooden plank. त्याला आपण V कन्सिडर करू. ती किती हे फाइंड आउट करायचं आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे m1v1 प्लस m2v2 इज इक्वल्स टू m1v1 प्लस m2v2. हे इनिशियली आहे म्हणजे हे आधी कितीच्या स्पीडनी ही मास तर सेमच असतं दोघांचं पण ही जी वेलोसिटी आहे ना ही इनिशियली म्हणजे आधी होती आणि ही जी आहे ना ती नंतरची वेलोसिटी
तर याला आपण डायरेक्ट लिहू शकतो मास ऑफ अ बुलेट इंटू वेलोसिटी ऑफ बुलेट प्लस मास ऑफ अ वुडन velocity is equal velocity of wooden and the velocity of wooden plank is equals to mass of a bullet into this one is the velocity of common velocity of bullet plus mass of a wooden velocity and this one is a common velocity म्हणजे दोघांची एकच आहे म्हणून त्याला v लिहिलं आपण. या v ला आपण कॉमन काढून घेऊ mb vb प्लस mw vw इज इक्वल्स टू mb प्लस mw इज इक्वल्स टू v. याच्यामध्ये जर याच्यामध्ये ह्या वरच्या व्हॅल्यू पुट केल्या तर याच्यामध्ये आपण लिहू शकतो 10⁻⁻² इंटू VB 1.5 मीटर पर सेकंड 1.5 प्लस मास ऑफ वुडन प्लैंक 9 इंटू 10⁻⁻² वुडन वेलोसिटी ऑफ वुडन प्लैंक इज इक्वल्स टू 0 इज इक्वल्स टू मास ऑफ अ bullet is equals to 10⁻⁻² plus mass of wooden plank 9 into 10⁻² into v. याला सॉल्व केलं तर हे 0 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे पूर्ण टर्म 0 झाली. इथे आलं 1.5 इंटू 10⁻⁻². ही जी आहे ना ही टर्म ॲडिशन केली तर हिचं येईल 9 इंटू 9 आणि याच्या पुढे काही नाही आहे म्हणून 1 आहे. 1 गुणिला 10 10⁻⁻². सो 9 अधिक 1 तो झाला 9 गुणिला 9 अधिक 1 1 अधिक 9 गुणिले 10⁻⁻². म्हणजे याला आपण लिहू शकतो 10 गुणिला 10⁻⁻² इंटू v. सो 10 इंटू 10⁻⁻² ला आपण 1.5च्या खाली घेऊन 1.5 इंटू 10⁻⁻² डिवायडेड बाय 10 इंटू 10⁻⁻² इज इक्वल्स टू v. 10⁻⁻² गेले 10⁻⁻² गेले आणि याचं उत्तर येईल 1.5/10चं उत्तर येईल 0.1.5. मग आपण खाली लिहू शकतो कॉमन velocity of both bullet and wooden plank is 0.15 meter per second. A person swim 10 meter in the first 40 seconds, 80 meter in the next 40 seconds and 45 meter in the last 20 seconds. What is the average speed? सो फर्स्ट आधी गिवन लिहायचं आहे आपल्याला. गिवनमध्ये दिलेलं आहे की एक पर्सन आहे तो 100 मीटर स्विमिंग केली त्याने पहिल्या 40 सेकंदामध्ये. म्हणजे त्याने 40 सेकंदामध्ये फर्स्ट 40 सेकंड मध्ये त्याने ट्रॅव्हल केलं. त्याला आपण लिहू फर्स्ट 40 सेकंडमध्ये त्याने जे ट्रॅव्हल केलं आहे 100 मीटर त्याला आपण D1 इज इक्वल्स टू 100 मीटर. 40 सेकंडमध्ये त्याने D1 ट्रॅव्हल केलं आहे त्याला ते झाले 100 मीटर. नेक्स्ट 40 सेकंड मध्ये त्याने D2 ट्रॅव्हल केलं आहे 80 मीटर अँड 45 मीटर इन द लास्ट 20 सेकंड. लास्ट 20 सेकंड मध्ये त्याने D3 ट्रॅव्हल केलं आहे ते 45 मीटर. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ॲव्हरेज स्पीड किती आहे हे फाइंड आउट करायचं आहे. इथून आपल्याला टोटल टाईम निघेल. टोटल टाईम इज इक्वल्स टू 40 + 40 + 20 इज इक्वल्स टू 100. सो फॉर्म्युला आहे ॲव्हरेज स्पीड
is equals to total distance travel upon total time. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे 100 मीटर प्लस 80 मीटर प्लस 45 मीटर अपॉन 100 इज इक्वल्स टू 225 अपॉन 100. हे सॉल्व केलं की उत्तर येईल आपलं 225 मीटर पर सेकंड. ॲव्हरेज स्पीड ऑफ द पर्सन is 2.25 meter per second. Thank you.